बीडच्या परळी अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको आहे। महादेव मुंडेंना न्याय मिळावा याकरता रास्ता रोको केला जातोय। ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह मुलांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय। अंबाजोगाई परळी महामार्गावर रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासाकरता एसआयटी नियुक्त करावी अशी मागणी आंदोलकांची आहे। मुख्यमंत्री साहेब दिल्लीला आहेत त्या दिवशी आम्ही अंतर्गत सराटीला गेला त्यावेळेस डायरेक्ट दादा बोलले त्यांना पीआयला त्यांच्या तर ते म्हणजे दिल्लीला आहेत साहेब आणि दिल्लीहून साहेब आले की तत्काळ मुंडे परिवार पाठवा आम्ही भेट देऊत म्हणले आणि म्हणजे दिल्लीहून आल्याच्या नंतर तत्काळ आम्ही जाणार आहोत साहेबांना भेटायला। विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आंदोलनास्थळी। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हरिदास, आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या मुलांसह या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। नक्कीच लागवीजी या ठिकाणी सांगता येईल की सध्या आंदोलन सुरू आहे। मी आंदोलन स्थळी आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी आले। आपण पाहू शकतो हे जे आंदोलन आहे सध्या वरतून पाऊस चालू आहे आणि या पावसामध्येच जे नागरिक आहेत न्यायाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत आणि विशेष म्हणजे वरतून पाऊस चालू आहे। प्रशासनातले अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि विशेष म्हणजे महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी हे प्रशासनातले अधिकारी त्यांना विनंती करीत आहेत आणि लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी आता नक्कीच या ठिकाणी लेखी आश्वासन मागत आहेत। किती दिवसात तुम्ही महादेव मुंडे यांचे मारेकरी जे आहेत त्यांना अटक करा। हाँ पंकज कुमारची मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात आम्हाला लेखी पाहिजे आणि तात्काळ आरोपींना अटक झालं पाहिजे। निवेदन देण्यासाठी रस्ता रोको इतर कोणत्याही कामाचा नाहीये, अन्यायच आहे। आणि 20 महिन्यानंतर ज्यावेळेस एखाद्या महिलेला रस्त्यावर उतरून विष प्यायची वेळ येते तर तो न्याय फक्त पावसात नाही तर वारे वाहताना सुद्धा चालू राहणार। त्यासाठी आम्हाला तुमच्याकडून लेखी मिळण्याची अपेक्षा आहे। तुम्ही आमचं निवेदन घ्यायला नाही आले आम्ही निवेदन घ्यायला बसलेलं नाही तर मॅडम तुमच्याकडून घ्यायला बसलेलो। पाहतोय आपण हरिदास, या ठिकाणी न्याय द्या न्याय द्यायच्या घोषणा या केल्या जात आहेत आणि महादेव मुंडेंना न्याय मिळावा याकरता रस्त्यावरच ठिय्या देत ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह मुलांचा देखील या आंदोलनात सहभाग आहे। तुर्तास धन्यवाद हरिदास, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।